परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा। 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल। फडणवीसांची मतदारांना साथ। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार। पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होते। तुम्ही काय केलं? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तुमच्याकडे पुण्याची सत्ता असताना तुम्ही काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दृष्टी नव्हती का? मुरलीधर मोहोळ यांचीही अजित पवारांवर टीका। महायुती धर्म केवळ भाजपनंच पाळावा असं नाही। अजित पवारांनी व्यवस्थित वक्तव्य करावं। मीही प्रत्युत्तर देणार नाही। रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। तर युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे। आम्ही पाळत आहोत। अजित पवारांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांवर कधीच बोलले नाहीत। मी इतक्या उंचीचा नाही। मात्र अजित पवारांनीही मित्रपक्षावर बोलू नये ही विनंती। बावनकुळेंचं आवाहन। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज 3 सभांचं आयोजन। युतीच्या उमेदवारांसाठी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा। बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्तीनगर चौकात सभा। जळगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांकडून मार्गाची पाहणी। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासह रोड शो कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भातील तपासणी। ठाण्यात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंचा रोड शो। चेंदणी, कोळीवाडा, टेंभी नाका, चंदनवाडी नाका, ज्ञानेश्वर नगरात शिंदेंकडून प्रचार रॅली। उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटीगाठी। ठाकरेंनी वरळी आणि प्रभादेवीतील नागरिकांसोबत साधला संवाद। तेजस ठाकरेही उपस्थित। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लालबागमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पोस्टरबाजी। आदित्य ठाकरेंची मनसे शाखेला भेट। शाखा 188 ला दिली भेट। धारावीतच धारावीकरांना घर मिळालं पाहिजे। अदानीला त्याशिवाय येऊ देणार नाही। दोन्ही ठाकरे सोबत आहेत। शरद पवार सोबत आहेत। लोक आमच्या सोबत आहेत। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। अमित ठाकरेंकडून मुलुंडमधील मनसे शाखांना भेटी। 5 वर्षात निवडून येण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्यात। अमित ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। मवियाच्या ठाणे वचननामामध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबत आनंद दिघेंचाही फोटो। महाविकास आघाडीकडून ठाण्यासाठी वचननामा प्रसिद्ध। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते। भाजप नेते CR पाटील यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर महाराजांच्या भोसले घराण्याची सर्वांना माहिती। अजित पवारांचं प्रत्युत्तर। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब। अविनाश जाधव यांचा आरोप। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले। महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडीबाबत मनसेची हायकोर्टात याचिका। या उमेदवारांचे निकाल निवडणूक आयोगानं राखून ठेवावे आणि निकालाची हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी। याचिकेतून मागणी। अॅडव्होकेट असीम सरोदे यांची मागणी। स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा। नोटा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यात निवडणूक व्हावी। मनसेच्या अविनाश जाधव यांची मागणी। बिनविरोध वॉर्डात निवडणूक नाहीच। एकच उमेदवार असल्यास नोटा पर्याय देऊन निवडणुकीची तरतूद नाही। बिनविरोध निवडणुकीवरून राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतायत। वर्दीशी छान न राखता पोलीस काम करतायत। ठाण्यातील व्हिडिओवरून संजय राऊतांचा महायुतीवर आरोप। कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतायत। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलाय। बिनविरोधबद्दलची चौकशी संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी करेल। दूध का दूध, पाणी का पाणी होईल। अजित पवारांची प्रतिक्रिया। बिनविरोध आणि ईव्हीएम विषय वेगळे। ईव्हीएममध्ये घोटाळा आहेच। ईव्हीएमवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। बिनविरोध निवडणूक होऊ नये असं कुठेही लिहिलं नाही। बिनविरोधवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मंत्री बावनकुळे यांचं उत्तर। बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीत चांगला पायंडा असंही वक्तव्य। अविनाश जाधव यांनी आरोप करण्याआधी अभ्यास करावा। माघार घेणाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढा आणि त्यांना जाब विचारा। मनसेच्या आरोपांवर बिनविरोध निवड झालेले भाजप उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा पलटवार। याच वर्षी बिनविरोध उमेदवार आले नाहीयेत। पालिका निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, त्यामुळे आधीच लोकांनी शस्त्र खाली टाकली। संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर अर्ज मागे घेण्यासाठीच हत्या केल्या का याची चौकशी होईल। गायकवाड यांचं वक्तव्य। तर आरोप जरी झाले आहेत
तरीही भाजप आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. लोकांना तिथे विरोध करावा वाटला नसेल. कल्याण डोंबिवलीत नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. कुलाबेतील अर्जांच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य. टोकन क्रमांक असतानाही संधीने अहवालात उल्लेख. जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते. ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला मनपाचा अहवाल. आरोवरती अध्यक्षांचा दबाव होता. अहवालात का आलं नाही? नार्वेकरांनी उमेदवाराला धमक्या दिल्याचं अहवालात का नाही? राऊत आक्रमक. नार्वेकरांच्या प्रकरणात आरोचा बळी घेतला जाईल. संजय राऊतांचं वक्तव्य. शिल्पा केळुसकर यांच्या विरोधातील याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार. आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही म्हणत निवडणुकीसंदर्भातील जवळपास 10 याचिका ऐकण्यास नकार. वॉर्ड 173 मधील बंडखोरी करून मग भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या केळुसकरांविरोधात सेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीनं हायकोर्टात केली होती याचिका. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर लक्ष देत नाही. थंडीत जुन्या जखमा उफाळून येतात. त्यातलाच हा प्रकार. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राहुल नार्वेकरांचं प्रत्युत्तर. राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. उद्धव ठाकरेंपाठोपाठ हर्षवर्धन सपकाळ यांचीही मागणी. राहुल नार्वेकरांना राष्ट्रपतींनी तातडीनं बडतर्फ करावं. राहुल नार्वेकरांची भाषा ही टपोरी आणि मवाल्यांप्रमाणे होती. सपकाळांचा आरोप. कुलाबेतील 3 प्रभागातील निवडणुका रद्द करा. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची राहुल नार्वेकरांवर टीका. कुलाबेतील 3ही प्रभागातील निवडणुकांची नव्यानं प्रक्रिया करण्याची चव्हाणांची मागणी. शिंदे फडणवीसांच्या मनात बाळासाहेबांची भीती. संजय राऊतांचा दावा. तो शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही. बंडखोरांवर कारवाई होईल. संजय राऊतांकडून कारवाईचे संकेत. कोरोना काळात मास्क लावून आम्ही घरी बसलो नाही. पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो. शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. शिंदेंचा जन्म नव्हता तेव्हा ठाण्यात शिवसेनेची सत्ता होती. राऊतांची शिंदेंवर टीका. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर. दिनेश वाघमारेंनी नावाला जागावं. राऊतांचा टोला. लोकसभेत हेलिकॉप्टरमध्ये पैशांच्या बॅगा भरून आणल्या गेल्या. खोके देऊन आमदारांना कसं खरेदी केलं जातं हे यांना माहिती आहे. इम्तियाज जलील यांचा मोदींसह शिंदे फडणवीसांवर निशाणा. ठाण्याचं ल्यारी शहर झालंय का? एकनाथ शिंदे ठाण्यातील रेहमान डकेत. राऊतांची शिंदेंवर टीका. शिंदेंच्या नातेवाईकांच्या दारात ड्रग्ज सापडलं. शिंदेंच्या घरात कुणी ड्रग्ज घेत आहे का? राऊतांचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज पत्रकार परिषद घेणार. सातारा जिल्ह्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणात अंधारे नवा खुलासा करण्याची शक्यता. मुंबईत आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त. आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही. नवाब मलिक यांचं वक्तव्य. आरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली आहे. मात्र जनता तो घेणार नाही. नवी मुंबईतील भाजपचे बहुतांश उमेदवार निवडून येणार. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांकडून विश्वास व्यक्त. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज संध्याकाळी कलमाडींवर अंत्यसंस्कार होणार. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का. ठाकरेंच्या 2 अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप उमेदवारांना ठाकरेंच्या उमेदवारांचा जाहीर पाठिंबा. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये जाणार. आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा. बंडखोरांनी माघार न घेतल्यास कारवाई करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजपच्या बंडखोरांना इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये 2ही राष्ट्रवादी एकत्र. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार. तब्बल 2.5 वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवडमध्ये नवं राजकीय चित्र. पर्वतीमध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गोंधळ. अजित पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा असल्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं. मात्र तरीही उमेदवारांची माघार नाही. दरम्यान याविरोधात पक्षशिस्तभंग केल्याचं शशिकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण. पिंपरीत एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याची बदली. पिंपरी चिंचवडमधील निवडणूक अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म हनुमंत पाटील यांनी केला होता गहाळ. एबी फॉर्म गहाळ झाल्यानं जयश्री भोंडवे यांना अपक्ष ठरवलं होतं. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई. संयुक्त आघाडीमुळे बंडखोरी महागात. घड्याळ चिन्हाच्या उमेदवारांना पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीत नोटांची उधळण. एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीतील व्हिडिओ व्हायरल. रॅलीत समर्थकांकडून नोटांची उधळण. निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप.
सरदार वल्लभभाई पटेलांनी तुमची नवाबी एका दिवसात उद्ध्वस्त केली होती, तेच आम्ही पण करू शकतो. संजय शिरसाट यांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका. एमआयएमच्या प्रचार रॅलीत नोटांची उधळण झाल्यानं टीका. अकोल्यात असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत लाठीचार्ज. सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानं गोंधळ उडाला. हे तर लोकांचं प्रेम. अकोल्यातील सभेत गोंधळावर एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे सभेत उडाला होता गोंधळ. लाठीचार्ज झालेले कार्यकर्ते एमआयएमचे नसून माझ्या मतदारसंघातील नागरिक. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया. लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी साजिद खान पठाण यांची मागणी, तर आयोजकांवर कारवाई करण्याचीही मागणी. धुळ्यात एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील यांचा रोड शो. रोड शोमध्ये एमआयएमच्या उमेदवारांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. नांदेड न्यायालयात असदुद्दीन ओवैसी यांनी जबाब नोंदवला. 2011 मध्ये परवानगी न घेता घेतली होती सभा. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ओवैसींसह 11 जणांवर गुन्हा दाखल होता. पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता. ओवैसींच्या वकिलांची प्रतिक्रिया. स्वच्छ नांदेड शहर तयार केल्याशिवाय राहणार नाही. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड, परभणी, नांदेड, जालना महामार्ग मंजूर केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. अजित पवार शरद पवारांचे झाले नाही, नांदेडचे काय होणार? तुमचं नाव अजित पवार असल्यानंच घोटाळ्यातून वाचलात. असदुद्दीन ओवैसी यांचा प्रचार सभेतून अजित पवारांवर हल्लाबोल. उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू. भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका. दादागिरी आणि गुंडगिरीचाही नरेंद्र पवारांचा आरोप. तर युतीतील नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. श्रीकांत शिंदेंचा नरेंद्र पवारांना सल्ला. सामान्य जनतेनं चव्हाण घराण्याला दिल्लीपर्यंत पोहोचवलं, मात्र त्याच घराण्यानं अडचणीत काँग्रेस सोडली. नांदेडची जनता चव्हाणांना जागा दाखवेल. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांची टीका. सोशल मीडियाच्या काळात नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांचा अनोखा प्रचार. वासुदेवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न. वासुदेवाला मत मागाय, वासुदेवाला असं गीत चौकाचौकात सादर करत शिंदेंच्या सेनेचा प्रचार सुरू. वरळीत भाजप कार्यकर्त्यांचं उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन. अमित साटम यांच्यावर केलेल्या विधानाबद्दल आंदोलन. सुजात आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवर आरोप. प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात. निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार होत्या. प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं डील झालंय, सुजात आंबेडकर यांचा दावा. प्रणिती शिंदे यांनी कधीही भाजपच्या नेत्यांशी संपर्क केला नाही. सुजात आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाना पटोले हे सरळ सरळ भाजपचं काम करत होते. सुजात आंबेडकरांचा दावा. 2019 पासून आम्ही काँग्रेससोबत युतीसाठी हात पुढे केला होता, मात्र काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांमुळे युती होऊ शकली नाही. सुजात आंबेडकरांचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप. नरेंद्र मेहतांनी प्रभाग 22 आणि 9 मध्ये एमआयएमच्या उमेदवारांसोबत युती केली आहे. नरेंद्र मेहतांना मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मिया म्हणतात, तर मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान प्रताप सरनाईक यांचा टोला. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. काश्मीरा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. सरनाईकांबद्दल भाजपनं अपशब्द वापरल्याचा शिवसेनेचा आरोप. भाजपचे अनिल ताटे आणि शाखा प्रमुख अजय साळवे यांच्यात झाला वाद. राजन विचारेंना लोकसभा आणि विधानसभेला जागा दाखवली. आता पुन्हा महापालिकेतही विचारेंना त्यांचीच जागा दाखवणार. मंत्री प्रताप सरनाईक यांचं माजी खासदार राजन विचारेंना आव्हान. पालिका निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. मुंबई लव महादेव असा उल्लेख ट्विट करत नितेश राणेंचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला. ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली. अमित साटम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. साटम यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा उद्धव मामू असा उल्लेख. 2 महिने काय बोलायचंय हे अमित साटम यांना सांगितलं गेलंय. 2 भावांवर बोलल्याशिवाय साटम यांना टीआरपी मिळत नाही. अमित साटम अनपेड ट्रोलर. अमित ठाकरेंचा अमित साटम यांच्यावर निशाणा. अमित साटम पाकिस्तानच्या पत्रकारांना का फॉलो करतात? अखिल चित्रे यांची अमित साटम यांच्यावर टीका. तर अमित साटम यांचा अंधेरीचा डोनाल्ड डक असाही उल्लेख. अमरावतीत मित्रपक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली. मर्यादा ओलांडू नका. नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला. तर लायकीत राहून बोलायला शिका. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा नवनीत राणांवर प्रहार. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंकडून आमदार सत्यजित तांबेंची भेट. नगराध्यक्षा मैथिली तांबेंकडून राम शिंदेंचं स्वागत. नवी मुंबईच्या वेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांची भाजप उमेदवारांसोबत विशेष बैठक. नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रेंकडून उमेदवारांना मार्गदर्शन.
मुंबई मनपा निवडणुकीसाठी तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून डोर टू डोर प्रचार. तेजस्वी घोसाळकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. रझाकाराची औलाद तुमच्या छातडावर नाचत असताना तुम्ही शांत का? आमदार तानाजी सावंतांची भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका. शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात तानाजी सावंतांची घणाघाती टीका. दहिसरमध्ये शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून चेन स्नॅचर तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. संबंधित तरुण महिलेचा विनयभंग करत आणि चेन स्नॅचिंग करून पळून जात होता. भाजप की दीवार बहुत मजबूत है. 16 तारखेला विरोधक विचारतील ये दीवार क्यों नहीं टूटती. खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री नांदेडला येतात तेव्हा काँग्रेसला फायदा होतो. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची सभा झाली तरी नांदेडच्या जनतेनं काँग्रेसला मतदान केलं. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. अशोक चव्हाण सुधरू शकत नाहीत. भाजपमध्ये गेले पण सदमंत्रीपद देण्यात आलं नाही. असदुद्दीन ओवैसी यांची अशोक चव्हाणांवर टीका. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा. भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांनाही माहिती आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती. सोलापूरमधील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आरोपी शालन शिंदेला न्यायालयीन कोठडी. फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत कुठेही चटणीचा पुरावा न आढळल्यानं वाढीव पोलीस कोठडीची मागणी कोर्टानं फेटाळली. नागपूरमध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी. बाहेरून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी. धुळ्याच्या शिरपूरमधील बलकुवे गावात शिवसेनेचं आंदोलन. सरपंच प्रदीप चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईच्या कांदिवली परिसरात 45 वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळी घालून आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अहिल्यानगरच्या राहुरीत बिबट्यांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून बंदूक घेऊन पहारा. परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीनं मागणी. पिंजरे लावण्याचीही मागणी.